अतिशय गोड मंदिर आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला कळाली, या मंदिराची उभारणी करत असताना कुठल्याही राजकीय निधीतून हे मंदिर न उभारता गोरगरीब त्या ठिकाणी तळागाळातला असणारा माझा वारकरी शेतकरी त्याच्या रुपयातून, त्याच्या 10 रुपयातून त्या ठिकाणी या मंदिराची उभारणी झाली. पण मूर्त्या पाहिल्या, एक नंबर मूर्तीवर का आदरणीय ज्यांच्या आयोजनानं संयोजनानं हा सप्ताह चालू आहे, नितीन कुमारजी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना पाहिल्यानंतर मला लय आनंद झाला. कारण भगवा घ्या शिरावर, नाहीतर परके बसतील उरावर. हा सांगेल पुढे, माझा मूळ विषय तो आहे. आणि सगळं भगवमय वातावरण त्या ठिकाणी केलेलं आहे. मूर्ती पाहिली रामरायाची, अतिशय गोडे, पण त्याच्यामध्ये एक चूक राहिली बरं का. तुम्ही एवढे जाणकार आहे, मला असं वाटत होतं तुम्हाला ही चूक कळायला पाहिजे होती, पण कस काय तुमच्याकडनं राहिली मला ते कळत नाही. सांगू का नको सांगू? सांगू का नको बाबा? सांगू? मूर्तीत चूक काहीच नाही, ती आपल्याशी बोलत नाही एवढी चूक आहे फक्त. हा लाईटी लागल्या ना सगळ्यांच्या. हा महाराज म्हणशील 1.5 कोटीचं मंदिर बांधलंय, नेमकं सगळ्यांना कोणालाच काही कळालं नाही, बुवाला काही चुकलं. पण एक सांगू का, हे वर्ष असं दुसरं वर्ष चालू आहे, पण या श्रीगोंदातील असणाऱ्या राम भक्तांचा, माझ्या छत्रपती शिवरायांचा जर परमार्थ असाच चालू राहिला तर एक दिवस ते रामरसाया सुद्धा आपल्याशी बोलतील बाबा, बोलतील. आणि हा सप्ताह असाच दिवसेंदिवस 100 वर्ष 200 वर्ष त्या ठिकाणी सतत चालावा. आणि 100व्या वर्षी सुद्धा जागराचं कीर्तन माझंच असावं बाबा. गायला पण तुम्हीच असावा ना, का काळजी करू बापू, वाजवायलाही तुम्हीच, पेटी मास्तर तुम्ही सुद्धा, फक्त राहिले पाहिजे तवर आपण, बाकी काही नाही. अतिशय गोड वातावरण आहे. गुणीजन मंडळी, साऊंड सिस्टीम अतिशय गोड आहे. आणि या भव्य दिव्य वातावरणामध्ये आपल्याला त्या रामरायांच्या पदस्पर्शावरनं त्या ठिकाणी आपली सेवा सुपूर्त करायची. पण विनंती आहे बरं का, आज जागराचा दिवस आहे, जागराचा दिवस आहे. उद्या या मंडपामध्ये तुम्ही आम्ही नसणार, म्हणजे आमच्या घरी असणार प्रत्येकाच्या. मग एक दिवस आपल्या जवळ त्या ठिकाणी राहिला आहे ना, या 1 तासामध्ये भगवत नामामध्ये तल्लीन होऊन त्याचं गुणानुवाद करायचं आणि त्याच्या नावानं जोरदार टाळी वाजवायची. विठ्ठला येणाऱ्या जाणाऱ्यांकडे लक्ष नका देऊ. मावशा हो, माणसं पाहिले नाही का तुम्ही? इकडं पहा, एवढं गुटगुटीत बाळ तुम्हाला कुठं पाहायला नाही भेटणार परत. हा बापू यांच्या सगळ्या अख्ख्या कीर्तनकारांच्या यादीमध्ये सगळ्यात वजनदार कीर्तनकार आहे मी, आहे का नाही महाराज? तुम्ही मला तारीख सुद्धा एकदम मापात दिली. हा जागराचा दिवस दिला, तुम्ही विचार केला या बुवाला जर 2-3 दिवस अगोदर बोलावलं, संपत बुवा अगोदर बोलावलं आणि स्टेज मोडलं तर काय करायचं? हा म्हणून तुम्ही दिवस सुद्धा अगदी माझ्या मापात दिला. माझं वजनही जास्त नाही, मला या ढेरीनं धोका दिलाय शपथी. हा माझं जेवणही जास्त नाही, फक्त मी 8-10 आंबे रस पितो वाट्या, जास्त नाही. महाराज माझं वजनही जास्त नाही, माझं वय जास्त नाही, फक्त ढेरीनं धोका दिलाय. आणि वजन माझं फक्त 118 किलो आहे. चोपदारही तुम्ही मला मापात दिले. चोपदारांचं काम असतं कीर्तन झाल्यानंतर कीर्तनकाराला गाडीपर्यंत उचलून न्यायचं राहतं. आता फक्त मला उचलल्यावर त्यांना नको कोणी उचलायला म्हणजे झालं. अतिशय गोड वातावरण आहे. चला मग आपल्या कीर्तन पुष्पाकडे वळूया. विठ्ठला वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अखिलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग, या वारकरी संप्रदायातील प्रेममूर्ती संत श्रेष्ठ नामदेवराय यांचा 4 चरणाचा चिंतनीय असा अभंग कीर्तन रूपी सेवे करता निवडलाय. विठ्ठला सेवे करता निवडलेला अभंग नामदेवरायांचा आहे. कोणाचा आहे माता माऊल्यांनो? बोला कोणाचा आहे? या महिन्याचे 1500 आले नाही का तुम्हाला?
जरा बोलत चला. सेवेकरता निवडलेला अभंग नामदेवरायांचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून भगवंताकडे नामदेवरायाच मागताय. 7 दिवस 6 दिवस इथं जन सेवा केली, आज त्याला मागण्याचा अधिकार आहे. कोणी झाडण्याची सेवा केली असेल, कोणी वाढण्याची सेवा केली असेल, कोणी या सतरंज अंथरण्याची सेवा केली असेल, ज्याला वाटेल त्यानं ही सेवा केली असेल आणि आज देवाकडे मागायचंय आपल्याला. नामदेवराय या अभंगाच्या माध्यमातून मागताय. पण अधिकार काय नामदेवरायांचा तो तरी समजून घेऊया ना. कारण मागण्यासाठी सुद्धा अधिकार लागतो. देवाकडे मागताय, काय अधिकार आहे नामदेवरायांचा? वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत झाली. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय, वैराग्य म्हटलं की तुकोबराय, शांती म्हटलं की नाथ बाबा, आणि प्रेमाचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे नामदेवराय. हे नामदेवराय देवाकडे मागताय. काय अधिकारी? आज कीर्तन होतंय, आज आपण नाचतोय, जाऊ द्या. 750 वर्षापूर्वी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये माझ्या नामदेवरायांचं कीर्तन व्हायचं. किती वर्णन गोड आलंय. नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता असं नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता. हे सावध होई देवा ऐसे बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले, हे सावध होई देवा ऐसे बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. आमच्या शत्रुघ्न दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. वा, क्या बात आहे. 750 वर्षापूर्वी चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन होतंय. कोणाचं? सागर महाराज दिंडे, नामदेवरायांचं. आणि त्या कीर्तनात देव नाचतोय. म्हणजे देवाला सुद्धा कळालं नाचायचं कुठं. देवाला काय कळालं नाचायचं कुठं? कीर्तनात. आपले वरातीत बांगो बांगो बांगो, कुठं? वरातीत. धन्य जगी तोची एक वरातीत नाचे असं म्हटलंय का? नाही नाही, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. नाचू कीर्तनाचे रंगी, वा बाबू, क्या बात है. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञानदीप लावू जगी, 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 ज्ञानदीप लावू जगी.
वाजवा वाजवा, टाळ्या वाजवीत जा जरा. हा, शेवटचा दिवस आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लाहू जगी. नाचायचं असेल तर कीर्तनात नाचायचं हे देवालाही कळालं. आज जर तुम्हाला एखादी चांगली चाल वाटली तर उठून नाचला तर तुम्हाला कोणीच काही म्हणणार नाही, कारण तुम्ही कीर्तनात नाचताय. वाटलं जर एखाद्याला तर शेवटी नाचा, कोणीच काय म्हणणार नाही. पण उद्या जर तुम्ही इथं आले आणि नाचायला लागले तर लोक म्हणतील याच्या गोळ्या संपल्या. हा, म्हणून नाचायचं तर कीर्तनात नाचा. नामदेवरायांचा अधिकार, भगवान परमात्म्यानं नामदेवरायांच्या कीर्तनात नाचावं. भक्ती परंपरेचा विचार जर केला, नामदेवरायांची भक्ती एका दिवसाची नाही, एका हप्त्याची नाही, एका वर्षाची नाही, एका युगाची नाही, मग चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे दाखवून, पाठी मागे डोळे दाखवून उभी जनी. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे लावून, पाठी मागे डोळे लावून उभी जनी. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, 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 उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे दाखवून, पाठी मागे डोळे दाखवून उभी जनी. पाठी मागे डोळे दाखवून उभी जनी, पाठी मागे डोळे दाखवून उभी जनी, पाठी मागे डोळे दाखवून उभी जनी. वा वा वा, क्या बात आहे. नामदेवरायांची भक्ती परंपरा जर पाहिली तर चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकून उभी ती जनी. कृतयुगात जनाबाई, तसं नामदेवराय सुद्धा. नामदेवराय कृतयुगात, त्रेतायुगात, द्वापार युगात, कलियुगात कधी ते प्रल्हाद म्हणून आले, कधी ते उद्धव म्हणून आले, कधी ते अंगद म्हणून आले, आणि कलियुगामध्ये नामदेवराय. आणि तेच नामदेवराय पुढे जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, असा श्रेष्ठ अधिकार नामदेवरायांचा आहे. आणि अशा अधिकाराचे नामदेवराय आज भगवंताकडे मागताय. प्रास्ताविक फार गोड आहे, लक्षपूर्वक ऐका. वेदानं, शास्त्रानं किंवा संत वाङ्मयामध्ये जर मागण्याची कारण पाहिली तर माणूस मागतो कधी, याला फक्त तीनच कारण आहे बापू. तीनच कारण. एक, गरज. माणसाला गरज असली का माणूस मागतो. एक, दोन, परंपरा, आणि तीन, सवय. या तीन कारणांव्यतिरिक्त जगात कुठलंच कारण नाही मागण्याचं. माणूस मागतो कधी, गरज. माणसाला गरज असली का माणूस मागतो. एखाद्यानं मोबाईल घेतला, गरज नाही पण घेतला शायनिंग मारायला, 1 लाखाचा घेतला, पण हप्ता आला. हप्ता आला आता. मग आता काय बापू 2000 पाठवा ना फोन पेला. हा, मागतो कधी माणूस, ज्यावेळेस मागायला माणसाला गरज असते त्यावेळेस माणूस मागतो. लक्ष द्या, इकडे गडबड करू नका. गरज असली का बाबा माणूस मागतो. एक, हा, आता समजा गाडी आहे, वाटलं मला परत घ्यावी, प्रवास वाढलाय, मग मी जेवढे पैसे माझ्याकडे आहे तेवढे जमा करेल आणि अजून 5 लाख मला कमी पडताय. मग मी संपत महाराजांना म्हणेल मला 5 लाख उसने द्याल का, द्याल का. कीर्तनात तरी हा म्हणा, माझी इज्जत नका घालू, द्याल ना. मग कीर्तन झाले तेवढे द्या फक्त, बाकी काय. हा, माणूस मागतो कधी, ज्यावेळेस माणसाला गरज असते त्यावेळेस मागतो. एक, कधी कधी माणसाला मागण्याची गरज नसते पण परंपरा असते. जर कधी तुम्ही तुळजापूरला गेलात, लक्ष द्या इकडे, तुळजापूरला गेला तर लखपती करोडपती घरातली एखादी माऊली असते, जिच्या घरी गडगंज संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे, धन आहे, नौकर चाकर आहे. पण अशा घरातली ती माऊली त्या जगदंबेची परडी घेते आणि म्हणते, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी, महिषासुर मर्दनाला हाको, महिषासुर मर्दनाला गुण, विविध तापाची करायला साडली, विविध
जोगबा मागे जोगबा जोगबा मागे जोगबा जोगबा मागे आईचा जोगबा जोगबा मागे भक्ता लागी तू लागी लागी तू निर्वाणी हो आईचा जोगबा आईचा जोगबा आईचा जोगबा जोगबा मागे आईचा जोगबा जोगबा मागे जोगबा मागे आईचा 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 जोगबा मागे आहा जोगबा मागे आईचा जोगबा मागे जोगबा मागे आईचा जोगबा मागे जोगबा 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 मागे 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 वाजवा वाजवा जरा. श्रीमंत घरातली एखादी माता माऊली आहे का जिच्याकडे गडगंज संपत्ती आहे, पण अशा घरातली एखादी माऊली त्या ठिकाणी त्या जगदंबेची परडी घेते आणि त्या भगवतीच्या दारामध्ये आईचा जोगबा जोगबा मागे जोगवा मागते. मला खरं सांगा बापू, तिला मागायची गरज आहे का? गडगंज संपत्ती आहे, पैसा आहे, नौकर चाकर आहे बाबा, पण तरी देखील आपणही पाहतो आपल्या गावामध्ये जर जगदंबेची उपासना भक्ती करणारी जर एखादी माता माऊली असेल तर ती दर पौर्णिमेला 5 घर जोगवा मागते. मागते का नाही? आता तर त्या माता माऊलीचा उत्सव चैत्र महिना त्या ठिकाणी चालू आहे. परडी घेते, दारोदारी येते आणि म्हणते आंबाबाईचा जोगवा. आपल्याला कीर्तन करायचंय, नाही तर पुढच्या वर्षी जागरण गोंधळाला बोलवतील आपल्याला. ऐका, मग जोगवा मागते. मला सांगा, तिला मागण्याची गरज नाही, पण ज्या भगवतीची उपासना करते, जो कुळाचार करते, जो कुळधर्म तिनं स्वीकारलाय, त्या कुळाचारानं तिला मागण्याची संमती दिली. म्हणजे माणूस गरज असली का मागतो? 1 2 माणसाला गरज नसली पण परंपरेमुळे माणूस मागतो 2 आणि 3 काही लोकांना गरजही नसती, परंपराही नसती, पण घाणेरडी सवयी असते. कोणी दिसलं का द्या ना, या मुस्कटात द्यावा ठेवू. कोणी दिसलं का द्या ना. अरे काय द्या ना, वाटे आल्या का द्या ना नुसत्या. हा बापू, मुस्कटात द्याव्या नुसत्या. ऐकाला ए भाऊ, काय रे मला रस्त्यानं वाघ जरी आडवा झाला ना, मी घाबरत नाही बापू, पण मला लहान पोरांची लय भीती वाटते. आमच्या इथं कारसोळ वडाळी गाव आहे बापू. ऐका, हा बसवा बसवा त्याला, त्याचे कान फुका नाही तर ब्यावडायचं ती परत. हा ऐका, कारसोळ वडाळी म्हणून गाव आहे. माझं कीर्तन होतं, एक असं लहान पोरग बसलं होतं. त्याला मी म्हटलं वाजव टाळी, मान विठ्ठल विठ्ठल. मला सांगा मावशो, त्याला चांगलं सांगितलं का वाईट? चांगलं सांगितलं. त्याला 2दा 3दा सांगितलं वाजव टाळी, मान विठ्ठल विठ्ठल. त्यानं काहीच करावं नाही, ते माझ्याकडे असं मारक्या म्हशीवानी पाहायला लागलं. म्हटलं हे करील तरी काय? त्यानं काहीच केलं नाही भाऊ. कीर्तनात लाईट गेली तेव्हा पोटात बुक्की मारून पळाला राहू. आता एवढ्यांनी मारल्यावर मी जगल का? नाही, पाठीमाग लहान हायच बर का, फक्त मारू नका. ऐका, हा काय सांगत होतो मी? म्हणा कीर्तन. हा माणूस मागतो कधी? गरज, परंपरा. आणि काहींना गरज नसते, परंपरा नसते, पण सवयी असते. मग का हो महाराज, आजच्या अभंगाकडे जर आपण पाहिलं, नामदेवराय देवाकडे मागताय. मग 1 नामदेवरायांना गरज होती का? 2 नामदेवरायांची परंपरा होती का? आणि 3 नामदेवरायांना सवय होती का? या तिन्ही प्रश्नांचा विचार करूया. भजन करा विठ्ठला. नामदेवरायांना गरज होती का? पहिला प्रश्न. वास्तविक पाहता खऱ्या भगवत भक्ताचा विचार जर केला, आपण वर्णन करत असताना म्हणतो
आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढते भिके कुत्रे घरी राखती. पण पूज्यश्री चैतन्य महाराज देगलूरकरांच्या मुखातलं वाक्य आहे, जगद्गुरु तुकोबरायांनी दारिद्र्य हे हाताने स्वीकारलंय. दारिद्र्य कोणी स्वीकारत नाही बाबा. इथं जर कोणाला म्हटलं तुम्ही गरिबी दिवस काढाल कोणी? प्रत्येकाला वाटतंय धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, पैसा कमवावा, गडगंज संपत्ती प्रॉपर्टी धन कमवावं. पण तुकोबरायांनी दारिद्र्य हे स्वतःच्या हातानं स्वीकारले. 65 लाखाची जहागीरदार या समाजासाठी बहाल केली. नामदेवरायांचंही त्या ठिकाणी ऐश्वर्य होतं. पण खरा भगवत भक्त जर पाहिला तर खऱ्या भगवत भक्ताची लक्षणं सांगत असताना म्हणतात, नावडे जनधन माता पिता भक्त ऐसे जाना जे देही उदास आणि गेले आशा पाश निवारुनी. नामदेवरायांचं तसंच होतं. खरा भगवत भक्त संसारामध्ये रममान होत नाही. माझ्या आणि तुमचा जर विचार केला तर तुम्ही आम्ही संसारात रममान आहोत. मला खरं सांगा, माझ्यासह सगळे संसारिक आहे. संसार सुखी का दुःखी? बोला ना. मी खाली येऊ का तिकडं? तुम्ही एवढे वैतागले, तुमच्या तोंडातून शब्द निघाला. संसार सुखी का दुःखी? बोला. दुःखी ना? मग तुम्ही कीर्तन झाले वगैरे जाणारच नाही ना. हा, संसाराचा परिणाम कळालाय पण परिचय झालेला नाही. संतांना परिणामही कळाला आणि परिचय झाला, म्हणून संसाराच्या नावे घालून या शून्य किंवा लाथाळीला संसार. हो लाथाळीला संसार. संसार लाथाळला म्हणजे नेमकं काय? मला या विषयाकडे जायचं नव्हतं, पण काही सुज्ञ माणसं ऐकणारी आहे त्यांच्यासाठी सांगून जातो. संसार करत असताना, प्रपंच करत असताना प्रत्येक जण फक्त 4 गोष्टींसाठी धडपड करतोय. ऐका, कुठल्या 4 गोष्टी? सुख, समाधान, शांती आणि आनंद. प्रत्येकाला वाटतंय मला संसारात सुख मिळावं. मिळालं का? नाही. प्रमाण सगळ्यांच्या पाठी. संसारात सुख मिळालं नाही, संसारात समाधान मिळालं नाही, संसारात शांती मिळाली नाही आणि संसारात आनंद तर मुळीच मिळाला नाही. हा, सर्व सुखाची आशा जन्म गेला. हा, क्षण एक मुखी यज्ञ नाही गेला. हिंडता दिशा क्षण पावला. माया वेशीला जीव माझा माझे स्वहित. आज मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल या अभिलाषेमध्ये आयुष्य निघून जातंय, पण सुख मिळत नाही. का? मला सांगायचंय, संतांनी संसार का लाथाळला याच कारण,
सुख, समाधान, शांती आणि आनंद या 4 गोष्टी संसारात आम्ही शोधतोय पण मिळत नाही. याचं कारण सुख, समाधान, शांती आणि आनंद या गोष्टी प्रपंचातल्या संसारातल्या मुळीच नाही. मग संपत महाराज बापू या कुठल्या आहे? या संसारातल्या नाही तर या परमार्थातल्या आहे. कळतंय काही? सुख, समाधान, शांती आणि हे कुठलं आहे? हे परमार्थातलं आहे. बळजबरीनं ओढून आम्ही ते संसारात नेलंय, संसारात दिलंय. हा, पूज्य श्री चैतन्य महाराजांनी गोड सांगितलं, जसं वाघिणीचं दूध जर घ्यायचं असेल त्याला पात्र लागतं. कशाचं? सोन्याचं. बरोबर ना? अल्युमिनियम, पितळ, जर्मन, लोह हे चालत नाही. जर तुम्ही वाघिणीचं दूध सोन्याच्या पात्रा व्यतिरिक्त इतर पात्रामध्ये जर साठवण्याचा प्रयत्न केला तर ते छिद्र पाडून निघून जातं. तसं सुख, समाधान, शांती आणि आनंद हे जर तुम्ही परमार्थाच्या पात्रात साठवण्याच्या ऐवजी संसाराच्या प्रपंचाच्या पात्रात जर साठवलं तर ते छिद्र पाडून निघून जातं. विठ्ठला नामदेवरायांना मागण्याची गरज आहे का? ऐका, संसारामध्ये लक्ष नाही, भगवत भक्ती. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाची पोवाडे, किंवा कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. काम करत असताना भगवत भक्ती करावी ही खऱ्या संतांची लक्षणं. संसारामध्ये लक्ष नाही. एक दिवस काय घडलं ऐका. त्याच पंढरपुरामध्ये नामदेवराय राहायचे आणि त्याच पंढरपुरामध्ये रुक्मिणी मातेची भक्ती करणारा एक परिसा भागवत नावाचा सुद्धा भगवत भक्त राहत होता. नामदेवरायांची पत्नी आणि परिसा भागवताची पत्नी दोघी अतिशय जीवलग मैत्रिणी. एक दिवस नामदेवरायांची पत्नी गंगेवरती धुणं धुण्यासाठी गेली आणि आपल्या संसारातलं रडगाणं सांगू लागली मैत्रिणीला. काय सांगू ग? किती दिवस झाले मुलांनी गोडधोड खाल्लेलं नाही ग, सण माहित नाही, सूद माहिती नाही, काय करू? हे तर सारखं भगवत चिंतनामध्ये व्यस्त असतात. कसं संसाराचा गाडा चालायचा सांग ना तू. शेवटी मैत्रिणीला दया आली आणि तिने म्हणावं, काळजी करू नको, माझ्या नवऱ्याला रुक्मिणी मातेनं परीस दिलाय. जो परीस काय करतो? लाकडाचं सोनं करतो. जागेन तुम्ही? मग कशाचं करतो? लोखंडाचं सोनं करतो. जा घरामध्ये असणारं लोखंड काही भंगार असेल तर गोळा कर, त्याचं सोनं कर आणि तुझ्या मुलांना काहीतरी गोडधोड खाऊ घाल. नामदेवरायांच्या पत्नीनं तो परीस घ्यावा, घरातलं त्या ठिकाणी असणार लोखंड गोळा करावं, सोनाराकडे जाऊन महाराज सोनं करून ते सोनाराकडे विकावं आणि घरामध्ये लेकरांसाठी कपडे आणावे, घरामध्ये पंचपक्वानाचा बेत करावा. नामदेवराय आले आणि नामदेवरायांनी पाहिलं घर अगदी आहासे आहतक. नामदेवरायानं विचारावं, हे झालं कसं? कसं झालं बाबा? हे 1500 महिन्याचे आले त्याच्यावर झालं काय? नाही म्हणत्या बाबा, आमची पेन्शन नाही म्हणी. हे कसं झालं? नामदेवरायांच्या पत्नीला नामदेवरायानं विचारावं, अगं हे झालं कसं? नामदेवरायांची पत्नी म्हणते, माझ्याकडे पैसे होते. बापू तुमचा अनुभव काय मला माहित नाही, शत्रुघ्न बुवा तुम्हाला तर अनुभवच नसेल याचा, पण एक गोष्ट सांगून जातो ऐका भाऊ. भाऊ ऐका, आपली बायको जर माहेरी गेली, बर का संदीप भाऊ ऐका, आपली बायको जर माहेरी गेली, तिकडून 2-4 दिवस राहिली, दिवाळीला जाती, भाऊबीजेला जाती आणि तिकडून आली आणि म्हटली, या बा माझ्या आईनं मला मंगळसूत्र केलं, माझ्या आईनं झुबे केले, माझ्या आईनं टापसं केली, माझ्या आईनं मला अंगठी केली, तोरड्या केल्या, पांडुरंगाची प्रभू रामरायाची शपथ घेऊन सांगतो, तिच्या आईनं काहीच करेल नाही राहत, हे आपलं फाळकं मारेल राहतं, फक्त फिरून असं येतं बाबा. खरंय ना? हे आपलंच फाळकं राहतं. काय म्हणणं आहे तुमचं दादा? ते म्हणत्या खरंय खरंय. तुम्ही तिकडे पाहून म्हणा बरं खरंय. हे महाराज बोलायची ताकद नाही, मी इथं लय टामाटामा बोलू राहिलो, पण घरी गेल्यानंतर माई मांजर होती महाराज. बायांना राग आला ना, बाया 2च गोष्टी करत्या बापू, एक तर भांडी आपटी त्या, नाही तर पोरं धोपटी त्या.
त्यांना लय मूड आला का ते नवरा सुद्धा आपटी त्या महाराज. हा तुम्हाला माई बॉडी दिसत असेल पण अंगावरची सूज दिसत नसेल बाबा. त्याच्यात पाकिट कमी नेल्या होतं लय हानी ती. ऐका हा काय सांगत होतो. हा कीर्तनच तुम्ही तेवढंच म्हणणार आहे. हा नामदेवरायांच्या पत्नीने म्हणावं माझ्याकडे होते. खरं सांग तुला माझी शपथ आहे. खरं घडलेला प्रसंग सांगावा. परिसा भागवताच्या पत्नीकडनं परीस आणलाय. अहो पोरांना काही खायला नव्हतं म्हणून केलं. कुठे तो परीस दे. तो परीस घ्यावा आणि नामदेवरायांनी चंद्रभागेमध्ये फेकून द्यावा. दुसऱ्या दिवशी परिसा भागवताची पत्नी दिलेला परीस घेण्यासाठी आली. नामदेवरायांच्या पत्नीनं म्हणावं अगं तुला काय सांगू माझ्या यांनी तो परीस फेकून दिला. दोघी रडताय. ही गोष्ट ज्यावेळेस परिसा भागवतापर्यंत पोहोचली. परिसा भागवतानं म्हणावं ए नाम्या. स्वतःला खरा भगवत भक्त समजतो ना. स्वतःला त्या ठिकाणी भगवत भक्त समजतो. दुसऱ्याचा परीस चोरतो. लाज वाटत नाही. अरे आम्हा घरी धन शब्दांची रत्ने म्हणणारे तुम्ही. हा द्रव्याची मागे कळी काळाचा लाग म्हणणारे तुम्ही. आमच्या जीवनामधलं धन म्हणजे आमचं विठ्ठल आहे हे म्हणणारे तुम्ही दुसऱ्याची चोरी करतो. लाज वाटत नाही तुला नाम्या. वाईट वाटलं नामदेवरायांना. अख्खं पंढरपूर गोळा झालंय. आणि मग नामदेवरायांनी त्या परिसा भागवताचा हात धरावा. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जावं त्याला उभं करावं. स्वतः चंद्रभागेमध्ये जावं. त्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला साकडं घालावं. त्या चंद्रभागेमध्ये त्या ठिकाणी हात टाकावा आणि जेवढे दगड आपल्या हातात येतील तेवढे आपल्या ओंजळीत घ्यावं. पण जेवढे ओंजळीत नामदेवरायांच्या हातात आले सगळ्यांचं रूपांतर परिसात झालं. नामदेवरायानं त्याला म्हणावं तुझा नेमका परीस कोणचा आहे तो ओळखून घे. मला बाकीचे फेकून द्यायला. ज्या नामदेवरायांच्या हाताच्या स्पर्शानं दगडाचा परीस होतो त्यांना मागण्याची गरज आहे अजिबात नाही. विठ्ठल नामदेवरायांना मागण्याची गरज आहे का. नामदेवरायांची परंपरा आहे का. परंपरेचा विचार जर केला तर संत वर्णन करतात काही मागणे आम्हा अनुचित. 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 वडिलांची रीत दान तसे. वडिलांची रीत दान तसे. काही मागणे आम्हा अनुचित. काही मागणे आम्हा अनुचित. वडिलांची रीत जाणते. वडिलांची रीत जाणते. काही मागणे आम्हा अनुचित. काही मागणे आम्हा अनुचित. आम्हा अनुचित. काही मागणे आम्हा अनुचित. काही रीत वडिलांची रीत. वडिलांची रीत जाणते. वडिलांची रीत जाणते. नामदेवराय आधी करून संत वर्णन करतात देवा आमच्या बापजाद्यांनी तुझ्याकडे काही मागितलं नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलांची रीत जाणतच. आमच्या बापजाद्यांनी तुझ्याकडे मागितलं नाही आम्ही कसं मागू. म्हणजे परंपरेचा विचार केला तर परंपरा सुद्धा नाही मागण्याची. गरजही नाही. मग सवय आहे का. तुकोबरायचं म्हणतात जो कोणी मागत असेल ना काय करा
तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरेजीने हीक त्याचे. हा, किंवा जर कोणी मागत असेल तर 5 लिटर राखेलचा डबा घ्या. त्याच्यावरती असा भडा भडा वाता आणि त्याला काडी लावा जळो जिने लाजिरवाने. महाराज, पण नामदेवरायांना मागण्याची गरज नाही, नामदेवरायांना मागण्याची परंपरा नाही, नामदेवरायांना मागण्याची सवय नाही. मग नामदेवराव मागता का हो? त्याचं कारण आहे, जीव नेहमी त्या ठिकाणी मागतो, पण काय मागायचं हेच जीवाला माहिती नाही. आपण मंदिरात गेलो का कायम आपली लिस्ट तयार असते. देवा हे होऊ दे, देवा ते होऊ दे. पण कधी असं जाऊन म्हटले का देवा अरे आमचं कायमच चाललंय, तुझं आणि सीतामय्याचं काही भांडण तर झालं नाही ना, हा तुमचं बरोबर चाललंय ना, हे कधी म्हटलो का आपण देवाला? आपण कायम मागतो, पण काय मागावं? हे जीवाला कळत नाही. जीव संसाराचं मागतो. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, 2चे 4 होऊ दे, 4चे 8 होऊ दे, 8चे 16 होऊ दे, पार मांडवावर येल जाऊ दे आणि मांडव खाली येऊ दे. हे आपलं मागणं आहे. महाराज काय मागावं हे कळत नाही. झालं काय नीट ऐका. एका माणसानं 12 वर्ष तपश्चर्या केली आणि देवाला प्रसन्न केलं. बापू ऐका, देव प्रसन्न झाले आणि देव म्हटले वरम गृही, काय लागतंय माग? तो म्हटला थांब मला बायकोला विचारून येऊ दे. काही लोकांचं बायको शिवाय हालत नाही बाबा. गेले आणि गेल्यानंतर घरी गेला आणि दरवाजाला असं ठोकलं, दारू घडबाय आता. बायकोनी दारू घडलं, झाडूच घेतला. का का जटा वाढलेल्या होत्या. कोण तू म्हणे? अगं म्हणे मी तो अनावर आहे. एवढ्या दिवस कुठे गेले होते? अगं ऐक तर, देव प्रसन्न झाले, काहीतरी वरदान मागायला. काय मागू सांग? म्हणे तुमच्या एकट्यासाठीच का? 12 वर्ष म्हणे मी कसे दिवस काढले, लोकांचे धुणे भांडे केले, लोक काय काय म्हणत होते मला, तरी असं ती म्हणायची. एवढे वाईट दिवस काढले मी, आमच्यासाठी सुद्धा मागा. काय मागू? काय नाही, देवाला म्हणा तो देऊन ठेव, लागल तेव्हा आम्ही घेऊ. माझ्यासाठी एक घ्या, आपल्या बाळ्यासाठी घ्या आणि तुमच्यासाठी घ्या. 3 वरदान मागून घ्या. देवाकडे आला देव, मला 3घांना वरदान दे. देव म्हटले तर थास तू. आणि एक दिवस जन तपश्चर्या केली. त्याची बायको बर का शत्रुघ्न बुवा रस्त्यामध्ये भांडे घसत होती. पण रस्त्यानं जाता जाता एक महाराज राजकुमारी गेली. हा राजकुमारी गेली आणि त्या राजकुमारीकडे पाहिलं हिनं आणि हिला असं वाटलं आपण सुद्धा एवढं सुंदर व्हावं. जस्ट लाईक अ वाव. व्हावं आपण असं सुंदर. हा महाराज ते फेरन लवली वाल्यांचा मला लय राग येतो. 7 दिनों में निखार पाव. लावून लावून चेहऱ्याची परवा खर झाली पण निखारच आला नाही महाराज. एक साबण तर मला लय आवडती शत्रुघ्न बुवा. कुठली? तंदुरुस्ती की रक्षा हा करता है लाइफ बॉय. लाइफ बॉय है जहां तंदुरुस्ती है वहां लाइफ बॉय. जमलं ना. मला लय ऍडव्हर्टाईज येते पण ते पेमेंट देते नाही म्हणून मी करीत नाही. विठ्ठला तिनं म्हणावं देवा मला सुंदर कर. तिनं तिचं वरदान मागावं आणि देवानं तिला सुंदर करावं. ती सुंदर झाली पण करीत काय होती? भांडे घासत होती. मला सांगायचंय जीव नेहमी मागतो पण काय मागायचं ज्ञान नाही. ऐका, मग भांडे घसते आणि रस्त्यानं काही दरोडेखोर चालली. त्यांनी पाहिलं एवढी सुंदर आणि भांडे घसती, जशी उचलली तशी खांद्यावर. पप्प्यानं पाहिलं आपल्या आईला कोणीतरी किडनॅप केलंय. किडनॅप केलंय. त्यानं त्याचं वरदान मागितलं. काय? माझ्या मम्मीला माकडीन कर. ज्याच्या खांद्यावर होती त्याच्या खांद्यावर माकडीन झाली. आणि मग पप्प्या गेला आणि आईला घेऊन आला. पप्प्याचा बाप म्हणतो पप्प्या
हे काय काय नाही म्हणे मम्मी मम्मी अशी कशी झाली सांगितलं तिनं असं असं केलं मी असं असं केलं म्हणे मी काय करू काय नाही तुमचं राहिलेलं वरदान मागा काय माझी आई जशी होती तशी कर 12 वर्ष तपश्चर्या केली पण काय मागावं हे ज्ञान जीवाला आलं नाही विठ्ठला संतांना म्हणावं मनसे काही माग मनसे काही माग मनसे काही मनसे काही हेची देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा त्या भगवंतानं नामदेवरायांना सुद्धा म्हणावं काहीतरी मागा काहीतरी मागा मग नामदेवराय म्हणतात देवा तुला द्यायचं ना हेची दे काय दे हेची देवा पै मागत 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 देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित सेवा अखंडित हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित देवा पै मागत चरण सेवा अखंडित हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित सेवा अखंडित वाच द्यावा पैठणीचा 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 वा 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 क्या बात आहे एका प्रमाणात एवढं भांडवल खर्च केल्यावर कसं व्हायचं संपत बुवा हा तसं संपणार नाही ते ऐका महाराज एका महाराज चालीत अनेक चाली गुंफणं हा महाराज ती एक वेगळी मजा आहे वारकरी संप्रदायात जुन्या जाणत्या सगळ्याच म्हणजे पूज्यश्री बोधे बाबा फार गोड चाली एका चालीत 2 चाली गुंफल्यानंतर आनंद वेगळा कसा सांगतो पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे घरी आणि करी तीर्थव्रत आणि करी तीर्थव्रत
व्रत एकादशी करीन उपवासे व्रत एकादशी करीन उपवासे फार गोड महाराजांनी गोड म्हटलं आहे का. नामदेवराय म्हणता काय हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. हा नामदेवराय म्हणतात द्यायचं तर हेच दे काय चरण सेवा दे. चरण सेवा असं चरण सेवेत काय आहे. प्रत्येक संतांनी देवाकडे चरण सेवा मागितली. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात घेईन मी जन्म घेईन मी जन्म घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधा बजा. तुकोबराय म्हणतात जन्म घेईल कशासाठी तुझ्या चरणाची सेवा करण्यासाठी. प्रत्येक संतांनी म्हणावं. नाथ बाबा तर म्हणतात देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी. हे देवा माझे लागो तुझे चरणिया देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडून संसार व्यसनी पडून संसार नामस्मरण महाराज प्रत्येक संतांनी म्हणावं माझं मन कुठं लावावं देवा तुझ्या चरणाजवळ. हा ज्या नामदेवरायांचा अभंग निवडलाय ते सुद्धा म्हणता चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. तेव्हा तुझी शपथ घेऊन सांगतो मी तुझं चरण कधी सोडणार नाही. आणि नामदेवरायांनी तसं करावं. आजही पंढरपूरला गेल्यानंतर अगोदर नामदेवरायांच्या पायरीचं दर्शन घ्यावं लागतं. आणि जोपर्यंत तुम्ही नामदेवरायांच्या पायरीचं दर्शन घेत नाही तोपर्यंत पांडुरंगाचं घेतलेलं दर्शन तुमचं लाभत नाही फलद्रूप होत नाही. विठ्ठला असं चरण सेवा मागताय तर चरणाजवळ काय आहे तर तुकोबराय म्हणतात तुझे पायी सुख सर्व आहे. तुझे पायी सर्व तुझे पायी सुख सर्व तुझे पायी तू का म्हणे काही न मागे अनेक. तू का म्हणे काही न मागे
त्या देवाच्या पायाजवळ जगातलं सगळं सुख आहे, म्हणून सगळे संत त्या सुखाची अभिलाषा करताय. म्हणून नामदेवराय म्हणता, हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. पण ही चरण सेवा करण्यासाठी वास कुठे दे? वास द्यावा पंढरीचा, 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 वास द्यावा पंढरीचा. सदा संग सदा संग सदा संग सदा संग हरिदासा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा. सदा संग सदा संग सदा संग सदा संग हरिदासा, वास द्यावा पंढरीचा, वा वा, वास द्यावा पंढरीचा, द्यावा पंढरीचा, द्यावा पंढरीचा, द्यावा पंढरीचा, द्यावा पंढरीचा. जोरदार टाळ्या, जोरदार. वा बापू, गोड. ऐका, पहिल्या चरणामध्ये नामदेवराय मागणी करताय, देवा मला हेच दे, पण काय दे? तुझ्या चरणाची सेवा दे. नीट ऐका बर का. पहिलं चरण दुसरं चरण एकमेकांशी कसं संलग्न नाही. मी फक्त एवढ्याच पदाचा विचार करणारे आणि थांबणारे. नीट ऐका. हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. देवा द्यायचं, तुझी चरण सेवा दे, पण ती चरण सेवा करण्यासाठी वास कुठं दे? वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा. का बरं हो? नामदेवराय असं का नाही म्हटले? वास द्यावा अमेरिकेचा, वास द्यावा वॉशिंग्टनचा, वास द्यावा श्रीगोंद्याचा, वास द्यावा नाशिकचा, पंढरपूरचा का? इतका गोड दृष्टांत मी तुमच्या समोर मांडणारी, आणि मला तरुण मंडळीचा थोडा विचार करायचा आहे. का फक्त एवढा प्रसंग घरी घेऊन जा. नामदेवराय असं का म्हणताय का मला पंढरपुरात वास दे? त्याचं कारण, जगाच्या पाठीवरती चरण सेवा ही भक्ती फक्त पंढरपुरात होती. तुम्ही महाराष्ट्रात जगात कुठेही जा, काही देवांचं दर्शन 100 फुटावरनं, काही देवांचं दर्शन 200 फुटावरनं, काही देवांचं दर्शन 300 फुटावरनं, काही देवांचं दर्शन 20 फुटावरनं, काही देवांच्या दर्शनाला गाभाऱ्यात सुद्धा जाता येत नाही. पण जगाच्या पाठीवरती पंढरपूर असं क्षेत्र आहे का जिथं देवाच्या चरणाला स्पर्श करता येतो. म्हणून वास द्यावा पंढरीचा. फक्त पंढरपुरामध्ये महाराज चरण स्पर्श करता येतो. आता ऐका दृष्टांत गोड. काय झालं? आपल्या श्रीगोंद्यातला एक माणूस तिरुपती बालाजीला गेला. बापू ऐका, फार गोड. तिरुपती बालाजीला गेला आणि बालाजीचं सौंदर्य पाहिलं आणि त्याला असं वाटलं मी त्या बालाजीला हात लावा. नितीन भाऊ ऐका बरं का, फार गोड. त्या बालाजीला हात लावावा, पण तिरुपती बालाजीचा नियम आहे, तुम्ही किती मोठा अधिकारी न्या, करोडपती न्या, लखपती न्या, अधिकारी न्या, त्याला स्पर्श करू देत नाही. हे फक्त आपल्याकडे वशिला VVIP दर्शन हे फक्त आपल्याकडे महाराज, हे फक्त आपल्याकडे. पण या माणसानं ठरवलं तिरुपती बालाजीला स्पर्श करायचा. माता माऊल्यांनो ऐका, चरण सेवा पंढरपुरातच का याचा दृष्टांत मी देतोय. त्यानं काय केलं? तिथला असणारा जो पुजारी भट त्याला फोडलं. त्याला म्हणावं मी तुला 10 लाख देतो. म्हटलं जमणार नाही, कारण तिरुपती बालाजीला जाणारे सगळे करोडपती राहते, म्हणून मी लाखात सांगितलं. आपल्या इकडचं असतं तर 500 म्हटलं असतो. हा, मी 10 लाख देतो, मला देवाला टच करायचा, स्पर्श करायचा. तो म्हटलं जमणार नाही. 15 म्हणे जमणार नाही.
म्हणे 20 लाख घे. म्हणे आता जमल, आता लावू देईल. मग जो 20 लाख देणारा होता भाविक तो निघून गेला. आणि पण जाताना विचारलं देवाला हात लावायला कधी येऊ? म्हणे सकाळी पहाटची आरती असते तेव्हा या काकड आरतीला. आणि तो भट पण निघून गेला. पण तिरुपती बालाजीला कुठं झोप येते? तिरुपती बालाजीनं त्या जो असणारा ट्रस्टी त्याच्या स्वप्नात जावं, म्हणावं ए अरे झोपला काय, उठ. म्हणे काय झालं? अरे तुझा पुजारी फुटला ना. म्हणे काय झालं? अरे म्हणे एक 20 लाखामध्ये मला त्या ठिकाणी हात लावायला त्या ठिकाणी परवानगी देतोय तो ट्रस्टी. म्हणे अरे जाऊ दे ना, त्याला 20 लाख भेटताय, तू उभा राह ना. तिरुपती बालाजीनं म्हणावं अरे त्याला म्हणा मला इथं हात लावण्यासाठी 20 लाख देतोय, त्याच्यापेक्षा महाराष्ट्रात पंढरपुरात जा आणि मला आलिंगनच दे. हा माझ्या पंढरपुराचा महिमा महाराज. हा आता सिद्धांताचा एक दृष्टांत. काही लोक म्हणतील का हो महाराज तिरुपती बालाजीला आहे तोही विष्णूचा अवतार, बरोबर ना? विष्णूचा. आणि पंढरपूरला जो पांडुरंग आहे बापू तो पण विष्णूचा अवतार. मग असा भेद का? असा भेद का? तिरुपती बालाजीला लांबून दर्शन आणि पंढरपूरला पायाला हात लावून दर्शन का? असं पेटीवाले का असं? ऐका शत्रुघ्न बुवा, तिरुपती बालाजीला दर्शन कुठून आहे? लांबून आहे. आणि आपल्या पंढरपूरला हात लावून दर्शन आहे. असं का? तर त्याचं कारण सांगतो. एका तरुण मुलानं गरिबीतून दिवस काढून खूप अभ्यास केला आणि हायकोर्टाचा जज झाला, ऑर्डर न्यायाधीश झाला. एका सुंदर मुलीसोबत लग्न केलं आणि लग्न करून त्याला एक लहान लेकरू झालं. पण त्या लेकरामध्ये त्या न्यायाधीशाचा एवढा जीव, तो बाहेर जगाला न्यायाधीश होता पण इथं त्या लेकराचा बाप होता. रोज सकाळी उठायचा आणि त्या लेकराला रोज आंघोळ घालायचा. कोण? हायकोर्टाचा जज. आई नव्हती आंघोळ घालत, तो बाप आंघोळ घालायचा. पण एक दिवस घडलं काय, 2-3 वर्ष त्या लेकराला सवय झाली, माझे पप्पा मला आंघोळ घालतात. एक दिवस काहीतरी कोर्टाचं काम आलं म्हणून न्यायाधीश पटकन निघून गेला. पोरग उठलं, बाप दिसलं नाही म्हणून रडायला लागलं. पप्पा कुठे गेले माझे पप्पा? पोरानं ताप काढला. मग आईला असं वाटलं इथून कोर्ट जवळच आहे, राजा बोले दल आले, आता न्यायाधीशाची बायको म्हटलं तिकडे कमी असेल का? नोकर चाकर गाड्या सगळं. तिनं गाडीत बसवलं आणि पोरग कोर्टात घेऊन गेली. आता ते लहान लेकरू, त्याला काय कोर्ट कळतो? न्यायाधीशाच्या खुर्चीवर तो बसलेला, हे लेकरू गेलं आणि इथूनच गागायला लागलं पप्पा पप्पा. तिथं एक हवालदार होता, तो म्हटला वय बाजूला, तुला कळतं का म्हणे. आणि न्यायाधीशाच्या बाईला सुद्धा ओरडावं, वय बाजूला म्हणे. महाराज तिला राग आला ना, अरे मी हायकोर्टाच्या न्यायाधीशाची बायको आहे, माझा असा अपमान. घरी आली आणि मी मगाशी सांगून गेलो, बाया राग आल्यावर काय करी द्या, एक तर भांडी आपटी द्या, नाही तर पोरं धोपटी द्या. महाराज ते पोरग दिलं खेळायला सोडून आणि भांड्याचीच आदळापट चालू केली. न्यायाधीशाला कळालं आपली बायको येऊन गेली. मग जाताना तो गजरा घेऊन गेला. आणि मग मस्त खायला घेऊन गेला. लेकराला मस्त बिस्किट खेळणी घेऊन गेला. घरी आला आणि लेकराला उचलून घेतलं, ए माझ्या वागा, ए माझ्या पप्प्या, ए माझ्या बबड्या म्हणू लागला. आणि किचन मधनं भांडे आपटता आपटता ती म्हणती, मग आता लय कौतुक आलं, आम्ही तिथं आल्यावर त्याचे लाड करायला का लाज वाटत होती का? बाई हायकोर्टाच्या न्यायाधीशाला काय म्हणती, आता इथं लय लाड करताय, कोर्टात त्याचे लाड करायला का लाज वाटत होती का? तो म्हटला, अगं मला तिथंही त्याचे लाड करूशी वाटले. मग म्हणी झालं काय? म्हणे मी तिथं कोर्टात होतो ना. माझा दृष्टांत संपला. आता सिद्धांत ऐका. तिरुपती बालाजीला आहे तो सुद्धा महाविष्णूचा अवतार आहे. पंढरपूरला आहे तो सुद्धा महाविष्णूचा अवतार आहे. चरण सेवा पंढरपुरात का याचा सिद्धांत देतोय. तिरुपती बालाजीला आहे तोही महाविष्णूचा अवतार बर का. पंढरपूरला आहे तोही महाविष्णूचा अवतार. तिरुपतीला आहे तोही आपला बाप आहे. पंढरपूरला आहे तोही आपला बाप आहे. पण तिरुपती बालाजीला आहे तो आपला कोर्टातला बाप आहे आणि पंढरपूरला आहे तो आपल्या घरातला बाप आहे. बाबा तो आपल्या घरातला बाप आहे. म्हणून चरण सेवा कुठे वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा, जन्म हो का भरती याती, परीन चुके हरिभक्ती. महाराज
नामा म्हणे कमळापती आणि हेची द्यावी पुढता पुढता. हा काय म्हणावं, कुठल्याही जन्मात कुठल्याही कुळात कुठल्याही धर्मात माझा जन्म होऊ दे, पण मला भगवत भक्ती त्या ठिकाणी करायची, हे मागणं मागितलं. पण ऐका ना, संतांनी मागत असताना त्यांच्यासाठी काही मागितलं नाही. जीवानं नेमकी देवाकडे काय मागावं हे कळावं म्हणून मागितलं. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सुद्धा एका आईनं मागितलं. कोणासाठी मागितलं? स्वतःसाठी नाही, मग या महाराष्ट्रासाठी मागितलं. आणि ती आई म्हणजे राजमाता धर्ममाता जिजाऊ साहेब महाराज. ऐका, जिजाऊ मातेनं जर ती मागणी मागितली नसती तर या ठिकाणी नामस्मरण घडलं नसतं, पारायण घडलं नसतं, कीर्तन घडलं नसतं. माझा मूळ विषय तोच आहे. संदीप भाऊंचा आग्रह म्हणून 10 मिनिटं सांगून आठवतो. ऐका, आज या ठिकाणी हे कीर्तन घडतंय, पारायण घडतंय, सत्ता घडतोय. कोणामुळे? तर छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून सांगावंसं वाटतं, कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे डब्बावर थापतून दुन्याचा. टाळ वाजवा जरा, वाजवायची पाठीमागे बसलेली. वरती हे डब्बावर थापतून दुन्याचा, डब्बावर थापतून दुन्याचा, डब्बावर थापतून दुन्याचा, डब्बावर थापतून दुन्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिव प्रभूचा गात गुणगान जिरहा जे जे, गात गुणगान गिराजे, शिव प्रभूचे गात गुणगान गिराजे. टाळी वाजवा प्रत्येकाने. हा गती थोडी. हा दादा, हा तुम्ही घ्या, तुम्ही एकदा. आधी नमन साधू संताला, आधी नमन साधू संताला, एकनाथाला रामदासाला, रामदासाला. हे तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला जिरहाजे, गुरु चरणाला जिरहाजे, गुरु चरणाला जिरहाजे. नमन माझे रामानंदाला. हा टाळ वाजवा जरा. नमन माझे रामानंदाला, सुभद्रा मातेला, पांडुरंगाला, पांडुरंगाला, मुक्कामी श्री गोंद्याला, शाहिरी साज तडविला, पूर्ण करुणी शाहिरी साजाला, शाहीर दिले गातो पवड्याला, गात पवड्याला जिरहाजे, गात पवड्याला जिरहाजे, गात पवड्याला जिरहाजे. महाराज कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. ऐका जरा, टाळी वाजवा खळखळून. अरे 12व्या शतकातल्या महाराष्ट्रावरती पौर्णिमेचा चंद्र खिळखिळीत होता. सोन्या नाण्याला हात होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. पण दृष्ट लागली. अरे विंध्याचलाच्या पाठीमागून 8000 अक्षय पठाण धुळीचे लोट उठवीत या महाराष्ट्राच्या भूमीवरती चालत आले. आणि येणाऱ्या शत्रूचं नावही कळालं, अल्लाउद्दीन खिलजी. धनधान्याची लूट केली, यात नवल काय. पण तारुण्य आणि सौंदर्य सर्वस्वावर लुटण्याचा हुला. माझ्या जिजाऊ मातेनं त्या भवानीच्या चरणावरती साकडं घातलं. हे महिषासुरमर्दिनी, पाहतेस काय, पुत्ररत्न दे. रामासारखा सदाचार करेल, कृष्णासारखा राजनीती करेल, आणि कर्पूर केलेले या महाराष्ट्राला या गुलामगिरीच्या तावडीतून सुटवेल ग भवानी. पण त्याच्यासाठी काय दारू घडबया, दारू घडबय, दारू घडबया, दारू, दारू घडबया, दारू घडबय, दारू घडबया, दारू घडबया, दारू घडब, दारू घडबया, दारू घडबया, दारू घडबय, दारू घडबया, दारू घडबय, दारू घडबया, दारू घडग, दारू घडबया,
रणगे गुणवती मोत ज्ञानाचा बादळ त्यास ज्ञानाचा जोडच बादळ मोत मोत भाषणाची गोंधळा येईव जगदंबे गोंधळा येईव जगदंबे गोधळा येईव जगदंबे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी हातवरती हा सगळ्यांचे हातवरती एक साथ टाळी एक साथ किरणजी या टाळी वाजवायची प्रत्येकानं त्या ठिकाणी सगळ्यांना त्या ठिकाणी अगदी जय घोषामध्ये याच्या दरबारामध्ये हे मल्हारीची वारी मल्हारीची वारी वारी हे तरी नाही काद तरी दुसरा येईल हे तरी नाही काद हे जरी नाही कळलं तरी दुसऱ्या येईल की जरी नाही कळलं सरत शेवटी काळ बांधून येईल सरत शेवटी काळ बांधून येईल तरच शेवटी बा आमचं काय जाईल एका जनार्दनी आमचं काय वाजाईल आमचं काय जाईल एका जनार्दनी आमचं काय वाजाईल पिंगळा 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 बाबा दे बोली बोले का पिंगळा बाबा दे पिंगळा महादारी बोली बोली बोले का पिंगळा महादारी हे पिंगळा महाद्वारी बोली बोलो दे का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली तो देखा पिंगळा महाद्वारी हे अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक आनंद भरीन तिन्ही लोक आनंद भरीन तिन्ही लोक आनंद भरीन तिन्ही लोक जाई 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 धगे माये नया पंढरपुरा जाई धगे माये नया पंढरपुरा जाई रे माये दया पंढरपुरा जाई रे माये दया पंढरपुरा जाऊ साहेब शिवनेरी गडावरती गेल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं मा साहेब जेव्हापासून तुम्ही शिवनेरी गडावरती आला तेव्हापासून तुम्हाला काही खावंसं प्यावंसं वाटत नाही माझ्या जिजाऊ मातेला डोहाळे विचारण्यात आले माझ्या जिजाऊ मातेने उत्तर दिलं अहो लक्ष्मीबाई मला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही मला डोहाळे कशाची सांगू तुम्हाला झिले टोप धरावा म्याल तलवार हाती घ्यावी घोड्यावरती स्वार व्हावं आणि जो कोणी माझ्या हिंदूंच्या माया बहिणींना उचलून देईल त्या हैराणात शिर एका बाजूला आणि धड एका बाजूला करावं असे डोहाळे माझ्या जिजाऊ मातेला लागले होते अशा जर डोहाळे या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माता माऊलीला झाले तर का शिवबाचं राज्य येणार नाही अरे वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज रायरेश्वराच्या मंदिरात गेले आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज अभिषेक करतायत आपण शिवाचा अभिषेक करतो लोण्यानं तुपानं दह्यानं गोमूत्रानं छत्रपती शिवरायांनी अभिषेक काढण्यासाठी शमशीर काढले आणि बोट कापलं अरे बोट कापता छत्रपती शिवरायांचं रक्त धडधड 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 त्या रायरेश्वराच्या लिंगावरती पडतंय आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रतिज्ञा करतात काय हे रायरेश्वरा तुझ्या साक्षीमध्ये हा शिवबा प्रतिज्ञा करतो की या हिंदुस्थानाला हिंदवी स्वराज्य मिळेल कधी वयाच्या 16व्या वर्षी
आपण म्हणतो 16वा वारीस कशाचं डोक्याचं नाही ते मोक्याचं आहे. दुर्दैव आहे राजाकडे आले नाही. भाऊ माझा शिवचरित्र मूळ विषय शाहिरी पोवाड्यांचे कार्यक्रम करतो. शिवचरित्र सांगायला लागलं 4-5 तास निघून जातील पण नको आवडतं. मला ती मूर्ती पाहिली तुम्हाला पाहिलं भगव म्हणून म्हटलं आता जरा थोडस देऊया. ऐका राजे जर नसते काशी की कला जाती थी मथुरा में मस्जिद बनते थे एक शिवाजी नहीं होता तो सबकी सुनता होती थी. आपल्यावरती परकीयांचं आक्रमण आहे. छत्रपती शिवाजी राजे आतापर्यंत फक्त डोक्यावरती घेतले ते डोक्यात घेतले नाही बाबा. कधीतरी डोक्यात घ्या. कोणाला म्हटलं जातं छत्रपती शिवरायांचा मावळा? ऐका कोणाला म्हटलं जातं शिवभक्त? कोणाला? जो छत्रपती शिवरायांसारखी कानात कुंडल घालतो त्याला, जो छत्रपती शिवरायांसारखा पेहराव करतो त्याला, जो त्यांच्यासारखी दाढी ठेवतो कोरीव त्याला, की जो त्यांच्यासारखा चंद्रकोर ठेवतो त्याला? अजिबात नाही. अरे कोणाला म्हटलं जातं खरा मावळा? कोणाला म्हटलं जातं खरा शिवभक्त? ऐका अरे गावाच्या चौकामध्ये उभं राहिल्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्या स्त्रीकडे आई बहिणीच्या नजरेनं जो पाहतो त्याला खरा शिवभक्त म्हटलं जातं. असं कोणालाही म्हटलं जात नाही. राजे फक्त डोक्यावर घेतले कधीतरी ते डोक्यात घ्या. आणि म्हणून सांगावंसं वाटतं देवदेश धर्मापायी प्राण घेतल हाती शुरामी सरदार भाला काय कुणाची भीती. ज्या राजामुळे हिंदू म्हणून जन्माला आलोय एकदा मोठ्या प्रेमाने हात वरती करा. करा हात वरती आणि जोरात जय जयकार द्यायचा आहे. क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की. काय आवाज? महाराज मी अजून जेवेल सुद्धा नाही. हा जेवेल सुद्धा नाही संदीप भाऊ. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठमोळे मावळे असतात. आवाज ऐसे निघालो की साला पाकिस्तान हिल जाए. हात कोणी वर घ्यायला लावले तुम्हाला? यावर खाली कोणी घ्यायला लावली? हा असे बरं का भाऊ. आम्ही रस्त्याने येत होतो ना लय ट्रॅफिक लागली आम्हाला. आम्ही लय हळू आलो. मग आम्ही ना इकडून आलो बेल्या मार्गे आलो. मग इकडून निगोजला आलो. मग इथं आलो थोडा आराम केला आम्ही. बापू बर का लय निवांत आलो आम्ही. आपल्याला काहीच घाई नाही महाराज. काहीच टेन्शन नाही. तुम्ही वर करा ना जरा जय जयकार देऊया. क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. भारत माता की वंदे. सियावर रामचंद्र भगवान की. विठोबा रखो आपकी भक्कम साथ है. फिर आपका विनंती करूया अशोक बापू अशोक बापू आणि इनके या महाराज एकदम भक्कमपणे आणि आहे. वाह 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 क्या बात है. वाह ताल वाजवणार. वाह शत्रुघ्न महाराज.
जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 हॅलो पुत्री देवा पैमागत चरण सेवा खंडित वासद्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा हरो असो यथामती यथावकाश श्री क्षेत्र श्रीगोंदा प्रभू रामरायाच्या या प्रांगणामध्ये चालू असणारा हा भव्य दिव्य सोहळा, या सोहळ्यातील ही सेवा समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, आदरणीय माझ्यावरती प्रेम करणारे संदीप भाऊ यांच्या संपर्कातनं माझ्या वाट्याला आली। या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय नंदकुमार भाऊ ताडे, संपूर्ण असणारा परिवार, आदरणीय सुरेश आबा आळेकर असतील, संजय कुमार असतील, काळूराम ताडे असतील, प्रकाश ताडे असतील, एकंदरीत त्या ठिकाणी हा परिवार आहे। भगवान परमात्मा यांना उदंड आयुष्य देऊ। या कार्यक्रमाच्या निमित्तानं फार भव्य वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। एकदा या कार्यक्रमाचे आयोजक आणि आपला हा परिसर, आपला हा संपूर्ण असणारा पंचक्रोशीचा संपूर्ण परिसर देशासाठी धर्मासाठी कार्य करावं, आपल्या सगळ्यांमधलं जे हिंदुत्व आहे जे झोपी गेले ते जागृत व्हावं, या अपेक्षेनं आदरणीय नितीन कुमार भाऊ त्या ठिकाणी धडपड करताय। एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा, जोरदार 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 टाळ्या वाजवा। या ठिकाणी एक गोष्ट मला त्या ठिकाणी आवर्जून त्या ठिकाणी सांगावी लागेल। महाराज दुसरंच वर्ष आहे सोहळ्याचं, दुसरंच वर्ष बरं का नंदकुमार भाऊ, दुसरंच वर्ष आहे। पण जणू काय असं वाटतं हा सोहळा काही 50-60 वर्षापासून चालू आहे, एवढं स्वरूप त्या ठिकाणी चालू आहे। हां, आणि भविष्यात सुद्धा हा सोहळा अतिशय उज्ज्वल त्या ठिकाणी होईल। खूप खूप शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं। मला सांगते काही नाही ना, मला नाही ना काही नाही नाही। हां, या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील अनेक गुणीजन उपस्थित आहे। 2 मिनिटं ते थांबवा बरं, काय असेल ते दादा 2 मिनिटं फक्त, अजून दीप प्रज्वलन होणार आहे, थांबा जरा। या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील फार दिग्गज गुणीजन या ठिकाणी उपस्थित आहे। त्यामध्ये गोड गळ्याचे धनी मालक आदरणीय आमचे उद्धव बापू, एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार। काय चाल म्हटली, अगदी गोड
आणि त्यांनाच त्या ठिकाणी साथ करणारे त्याच ताकदीचे आदरणीय संपत महाराज. एकदा जोरदार. पंचपती अतिशय गोड, वेगवेगळ्या चाली, अतिशय गोड. एक देवानं वेगळीच देण त्यांना दिली. त्याचप्रमाणे ही सगळी गुणीजन मंडळी असेल, सगळी या माझ्या सगळ्या ताई, माझ्या दिदी, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. जोरात जरा जोरात. चोपदार असतील. त्याचप्रमाणे आमच्या नाशिकचं वैभव, महाराष्ट्रामध्ये विनेकरी असा कोणीच नाचत नाही अशी असणारे आमचे परममित्र आदरणीय किरणदादा सानप, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. नाशिकवरनं 8 दिवस विण्याची सेवा करताय. गोड त्या ठिकाणी एक वेगळी कला त्यांच्याकडे आहे, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो. साऊंड सिस्टीम 1 नंबर आहे. जोरदार टाळ्या साऊंड सिस्टीमसाठी. सगळे शूटिंगवाले भाऊ असतील, तुम्हालाही सगळ्यांना धन्यवाद. त्याचप्रमाणे हार्मोनियमची साथ करणारी, एक सांगू का, रोज फिरतोय पण पांढरी 2 मध्ये बापू चांगल्याला वाजवता येत नाही, पण पांढरी 2 मध्ये 1 नंबर वाजवले महाराज. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. जोरदार. वा. आणि त्याचप्रमाणे मृदुंगाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातलं फार एक मोठं नाव, म्हणजे 2 नावं पखवाद क्षेत्रामध्ये. ती नावं घेतल्यानंतर महाराज एक वेगळा आनंद घेणाऱ्यालाही मिळतो. आणि त्या पखवाद क्षेत्रातलं महाराज ते 2 नावं घेतल्याशिवाय त्या क्षेत्राचा महिमा त्या ठिकाणी आपण सांगू शकत नाही. असं मोठं नाव नुसतं कलेनच नाही, तो स्वभावानं सुद्धा मोठं नाव असणार महाराज. एक आमचे भरतांना पठाडे आणि एक आमचे शत्रुघ्नांना पठाडे. ही जोडी अशी. एक सांगतोय का, मी 15 वर्ष पखवाजाची साथ केली, 15 वर्ष. पण एक सांगू का, असं म्हटलं जातं कला आली का नंतर अहंकार येतो. पण पूज्यश्री जंगली शास्त्री महाराज यांनी सांगितलंय, कला आल्यानंतर अहंकार येत नाही, तर कलेसोबतच अहंकार येत असतो. पण महाराज ही जी मंडळी आपण बोलवली इतकी त्या ठिकाणी विनम्र आहे. एवढं त्या ठिकाणी महाराष्ट्रात मोठं नाव आहे का, युट्यूबला नाव टाकल्यानंतर भरत अण्णा पठाडे, शत्रुघ्न महाराज पठाडे, तर युट्यूब महाराज आपण पाहून थकून जाऊ. एवढ्या व्हिडिओ क्लिप त्यांच्या आहे. एक सेलिब्रिटी वादक ते आहे, पण तिळ मात्र सुद्धा अहंकार दोन्हीही भावांमध्ये नाही महाराज. आजही पण कीर्तनकार मोठा असो किंवा लहान असो, त्याचा गाडीचा दरवाजा उघडणार, त्याला विनम्रपणे त्या ठिकाणी रामकृष्ण हरी घालणार. एवढंच नाही महाराज, अतिशय महाराज गोडव्यानं त्याच्याशी बोलणार. बरं, हे फक्त दाखवण्यापुरतं नाही, तर त्यांच्या अंतकरणात सुद्धा महाराज ते प्रेम आहे. एकदा आमच्या शत्रुघ्न महाराजांसाठी जोरदार टाळ्या. अतिशय गोड साथ केली. महाराजांनाही त्या ठिकाणी धन्यवाद. ही सगळी मंडळी असेल. हा उद्या आणणार आहे, तुम्ही माझ्या टायमाला अन्न नाही आणले, मग उद्या दोघे ही जागा मग आता मी बसू का वाजवायला इथं. हा, उद्या आपले भरत अण्णा सुद्धा येणार आहे. आणि उद्या तर तुम्हाला गोड जुगलबंदी महाराज त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अण्णांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नसले तरी हा महाराज, ते इथं नसले तरी कीर्ती रूपानं आजही इथे आहे महाराज. ऐका महाराज, अण्णा काय आणि आमचे शत्रुघ्न महाराज काय महाराज, ते फक्त दिसायला 2 शरीर आहे, पण खऱ्या अर्थानं भरत शत्रुघ्न हे म्हटल्यानंतर जे रामायणातलं प्रेम पाहायला मिळतं ना, हे आपल्याला साक्षात पाहायला मिळतं महाराज. असा त्या ठिकाणी तो जोडा आहे. भगवान परमात्मा त्यांना सुद्धा त्या ठिकाणी भरभरून त्या ठिकाणी उदंड आयुष्य देव महाराज. ही सगळी मंडळी असेल. बोलण्याच्या ओघात जर काही चुकलं असेल तर माफ करा. आदरणीय नंदकुमार भाऊ, तुम्हालाही फार फार धन्यवाद. माझ्याकडे वेळ कमी नाही तर केवढंही मी केलं असतं, पण कधीतरी शिवचरित्र फक्त तेवढ्यावरतीच आपण कधीतरी कीर्तन करूया. ऐका, फार गोड त्या ठिकाणी महाराज हा परिसर आहे. सगळं वातावरण गोड आहे. आणि एक विनंती सगळ्यांना, ज्ञानेश्वरी पारायण आदरणीय महाराजांनी केलंय. आता दीप प्रज्वलन होणार आहे, तरी कोणी आपली जागा सोडू नका. आजचा शेवटचा दिवस आहे. हा आनंद परत पुढच्या वर्षीच आपल्याला मिळणार आहे, म्हणून आपली जागा सोडू नका. झालेली कीर्तन रूपी सेवा भगवत चरणी सुपूर्द करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय